ताडोबा या हिरवाईच्या सानिध्यात वसलेली आहेत अनेक गावं। या व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांचा स्वच्छतेचा प्रवास नव्यानं सुरू झालाय। घराघरातून रोज निघणारा कचरा कसा हाताळायचा आणि त्याचं योग्य व्यवस्थापन कसं करता येऊ शकतं यावर वन विभाग विशेष पावलं उचलतो आहे। वन विभागानं फक्त मार्गदर्शनच नाही तर गावकऱ्यांच्या मनात बदल शक्य आहे हा विश्वास जागृत केला। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे ज्यानं अशा प्रकारचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेतलाय। हा विश्वास जागृत करण्यासाठी वन विभागानं विविध कल्पक योजना राबविल्या ज्यात समावेश आहे दर मंगळवार आणि बुधवार होणाऱ्या मेगा क्लीनलीनेस ड्राईव्हचा, ज्यामध्ये वन विभाग जनजागृतीसह मार्गदर्शन करतो आणि ग्रामस्थांसोबत कचरा व्यवस्थापनासाठी संवाद साधतो। ग्रामीण भागातील सर्वात मोठी वाईट स्थिती जर कोणती असेल तर ती त्या गावामध्ये असलेल्या अस्वच्छतेची, परंतु यावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि गावामध्ये जनजागृतीचे, स्वच्छतेविषयी जनजागृतीचे संदेश देण्याचे शिबिर लावलेत। त्या माध्यमातून गावामध्ये प्रत्येक घरी कचराकुंडी दिली, त्याचबरोबर सार्वजनिक कचराकुंड्याची निर्मिती केली आणि कोणता कचरा कुठे असायला पाहिजे या संदर्भात गावकऱ्यांना सांगण्यात आलं। आणि आजची फलश्रुती अशी की कोणीही किंवा कोणतेही ग्रामवासी चुकीच्या ठिकाणी कचरा टाकत नाही। आम्ही खुटवंडा गावामध्ये साफ स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक मंगळवारला येत असतो। आमच्यासोबत जिप्सी चालक, गाईड्स लोक, सोबत विद्यार्थ्यांचा खूप चांगला सहभाग आहे। आमचे वनरक्षक, आरो साहेब सगळ्यांचा सहभाग चांगला आहे। खास सहभाग म्हटलं तर इथला महिला मंडळ, बचत गट आणि गावातील लोकांचा जास्त सहभाग आहे। कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या रसायनांचा परिणाम अन्न साखळीवर होतो, यालाच बायोमॅग्निफिकेशन म्हणतात। काही भागांमध्ये लवकरच या ठिकाणी संकल्पनात्मक बंद कचरा कुंड्या बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापनामुळे केवळ स्वच्छता नव्हे तर जैवविविधतेचं रक्षण आणि वन्यजीवांचा अधिवास टिकवणंही शक्य होतं। प्लॅस्टिक ही वन्यजीवांना सोबतच पाळीव जनावरांना सुद्धा घातक आहे, ज्यामुळे ते जर खाल्ली गेली तर पचनास अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळे बऱ्याच वन्यप्राणी असो का गावठी प्राणी असो यांचा मृत्यू ओढवण्याची सुद्धा शक्यता असते। आमच्या गावामध्ये खूप सारी प्लास्टिकची वापर असल्यामुळे तो रोडवरती पडायचा किंवा कोणाच्या शेजारी वगैरे असा खूप राहायचा। त्यामुळे गावातील जे पालतू जनावर आहेत त्यांना पण धोका होता, कारण ती प्लास्टिक खाल्ल्याने त्यांच्या शरीरात पचनक्रिया कमी व्हायची आणि त्यांची डेथ व्हायची। झिरो वेस्ट ताडोबा या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप सारी सोय झालेली आहे। आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली आणि जवळच्या 2 गावांमध्ये सध्या कचरा संकलन प्रणाली कार्यरत आहे। मोहर्ली हे गाव विशेष महत्त्वाचं ठरतं कारण इथे हा प्रकल्प प्रायोगिक अर्थात पायलट स्वरूपात सुरू करण्यात आला। मोहर्ली विलेज आज एक सेल्फ सस्टेनेबल स्टेज पे आ गया है, जिसमें अच्छा खासा रेवेन्यू जनरेट होता है। आज की डेट में मोहर्ली गांव में अराउंड ₹4 लाख जनरेट हो सकता है, ये हमारा एस्टिमेशन है। जीरो वेस्ट ताडोबा का फ्यूचर प्लान है कि यहाँ पे, क्योंकि ताडोबा में 96 विलेजेस हैं, इन्हें हम क्लस्टर्स में डिवाइड करेंगे, जिसमें हम लोग 6 या 5 विलेजेस का ग्रुपिंग करके यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर को ले डाउन करेंगे, जिसमें डस्टबिन, सेग्रीगेशन शेड, सफाई साथीज, इनको इन्वॉल्व करके हम लोग इस यहाँ पे प्रोजेक्ट्स रन करेंगे, जिससे कि पूरा ताडोबा पूरा कंप्लीटली जीरो वेस्ट हो जाएगा। फक्त कचरा गोळा करून कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन थांबत नाही तर यानंतर हा संकलित कचरा पोहोचतो कंपोस्टिंग शेडमध्ये। इथून सुरू होतो दुसरा टप्पा, कंपोस्टिंग, हार्वेस्टिंग आणि रिसायकलिंगचा। सुख्या कचऱ्याचं रूपांतर होतं यासारख्या उपयुक्त वस्तूंमध्ये। 30/12/2024 रोजी खुटोंडा गावात झिरो वेस्ट ताडोबा अंतर्गत मोहीम चालू करण्यात आली होती। खुटोंडा गावातून 4 मंगळवारचा एकत्र कचरा करून मोहर्ली इथे संकलन केले जाते आणि तिथे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून खत निर्मिती, टेबल यांच्यासाठी उपयोग केला जातो। ओल्या कचऱ्यापासून बनलेलं सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय।
तयार झालेलं कंपोस्टिंग खत आम्ही चंद्रपूरच्या रोपवाटिकामध्ये देत असतो आणि शेतकऱ्यांना पण देत आहोत आणि शेतकऱ्यांना त्याच्यामधून खूप फायदा पण होत आहे. ग्रामीण सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून कचऱ्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा वापर पुन्हा गावांमध्येच होत असल्यानं स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. ताडोबातील उत्तम पर्यटन सुविधांमुळे वाढते पर्यटक आणि त्यातून निर्माण होणारा कचरा ही सुद्धा चिंतेची बाब होती. या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेत आता स्थानिक पर्यटन व्यावसायिकही सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये रिसॉर्ट्समध्ये आता आपल्याला कचऱ्याचं उत्तम व्यवस्थापन होताना दिसतंय. येथे तयार झालेल्या कचऱ्याचं संकलन, कंपोस्टिंग आणि रिसायकलिंग सुरू असून त्यातून तयार होणारे खत रिसॉर्ट्सच्या बगीचांमध्ये वापरले जात आहे. ही बदललेली परिस्थिती पाहून बदल शक्य आहे यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो. आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे जगविख्यात व्याघ्र प्रकल्प आहे वन्यजीव पर्यटनासाठी. तर देशविदेशातून पर्यटक येत असतात आणि समजा सुरुवातीलाच त्यांना गावाच्या सुरुवातीलाच घाण दिसली तर ते कसं एक चुकीचा मेसेज जातो. तर हे 2023 पासून जो हा कार्यक्रम राबवून राहिलो आम्ही स्वच्छता अभियान, तर त्याचा एक चांगला संदेश चालला आहे जनमानसामध्ये, समाजामध्ये. ताडोबामध्ये सुरू झालेल्या कचरा व्यवस्थापन चळवळीच्या यशामागे आहे वन विभागाचं दूरदृष्टीतून आखलेलं नियोजन, सातत्यपूर्ण जनजागृती आणि सर्वात महत्त्वाचं स्थानिकांचा सक्रिय सहभाग. कचऱ्यातून निर्माण झालेली ही हरित क्रांती आज महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरत आहे.